आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील समसंबंध या घटकातील आकृत्या या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. समसंबंध आपल्या आजूबाजूला भिन्न गुणधर्म असलेल्या निसर्गनिर्मित मानवनिर्मित असंख्य वस्तू असतात. यापैकी काही गोष्टीत एखाद्या गुणधर्मात साम्य दिसते, त्याद्वारे आपण त्यांच्यात संबंध प्रस्थापित करत असतो. या प्रकारात 4 पदे असतात. त्यापैकी 3 पदे व एक प्रश्नचिन्ह दिलेले असते. यामध्ये पहिल्या 2 पदांमध्ये विशिष्ट बाबतीत संबंध दिसून येतो. हा संबंध विसर्ग या चिन्हाने दाखवला जातो. तिसऱ्या पदाशी तसाच संबंध असणारे व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद आपल्याला शोधायचे असते. आकृत्या या उपघटकात पहिल्या आकृतीचा काही विशिष्ट संबंध दुसऱ्या आकृतीशी असतो. तसाच तिसऱ्या आकृतीचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या चौथ्या आकृतीशी संबंध असतो. त्यामुळे सर्वप्रथम पहिल्या व दुसऱ्या आकृतीतील साधर्म शोधून त्याच्यातील सारखेपणा शोधून तिसऱ्या आकृतीचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, वरील प्रश्नात आकृतीतील घटक दुसऱ्या आकृतीत काही बदलांसह आलेले आहेत. तसाच बदल तिसऱ्या व चौथ्या आकृतीतील घटकांमध्ये जोडून डी हा योग्य पर्याय येईल. या आकृतीमध्ये एका ठोकळ्यावर वेगवेगळ्या पृष्ठभागांवर विविध आकार दाखवलेले आहेत आणि त्या आकारांमध्ये बदल केलेला आहे. त्यानुसार या प्रश्नातील उत्तर डी हे असेल. आकृतींच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचे मुद्दे: आकृत्यांमधील चिन्हांची संख्या, रेषांची संख्या, ठिपक्यांची संख्या यासारखे घटक व त्यामधील बदल लक्षात घेऊन उत्तरातील आकृत्यांचा विचार करावा लागतो. आकृत्यांच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचा दुसरा मुद्दा: आकृत्यांमधील चिन्हातील बदल क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज असू शकतो. त्यामुळे त्याचाही विचार या प्रकारच्या प्रश्नांमध्ये करायचा महत्त्वाचं असतं. तिसरं, आकृत्यांच्या आकारमानातील बदल हा देखील महत्त्वाचा मुद्दा या प्रश्नांमध्ये असतो. काही प्रश्नांमध्ये आकृत्यांच्या आकारात ठराविक बदल लहान मोठेपणा केलेला असतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून विचार करून याचे उत्तर शोधावे लागते. चौथा, काही प्रश्नांमध्ये दिलेल्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा किंवा आरशातील प्रतिमा ही देखील उत्तराचा पर्याय असू शकतो. म्हणून त्या दृष्टीनेही या आकृत्यांचा विचार करावा लागतो. धन्यवाद.